काय ठराव म्हणजे काय 1 तारखेची ठरावाची तारीखच होती 1 एप्रिल. त्याच्या अगोदर 7-8 दिवसांना अगोदर नोटीस काढावं लागत असते. सर्व संचालक म्हणजे बॉडीतल्या लोकांना नोटीस पोहोचली त्याच्यात सह्या घ्यावं लागतात आणि 1 तारीख म्हणजे ठराव पारित करण्याचा दिवस राहते. त्या दिवशी आमचा ठराव पारित झाला. काय ठराव आहे? माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नावानं आम्ही सर्वानुमते बेनिवृत्त्यांची निवड केली बँकेच्या ठरावासाठी. अच्छा, मग त्यांनी बँकेत आता काय करायचं? त्यांना काय अधिकार आहेत आता बँकेला अधिकार म्हणजे काय साहेबांना काय अधिकार आहेत त्या ठरावानुसार? आता नाही, बँक साहेबाला अधिकार याचा आहे की ते मतदान करू शकतात. म्हणजे त्यांच्यामार्फत एक प्रतिनिधी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून द्यावा आहे. अच्छा, हो, ते स्वतः पण संचालक म्हणून जाऊ शकतात ना? हो, जाऊ शकतात. काय त्याच्यामुळं पण जेवढा मोठा मुख्यमंत्री असला माणूस बँकेमध्ये काय, पण बँकेत गेले तर पुन्हा गोरगरिबा फायदा होईल. कारण त्या बँकेमध्ये साहेबांची बँक बुडालेली बँक वर आणलेली आहे आणि त्याच्यामुळे उलट फायदा बी होईल साहेब जर राहिले तर. तुमचं म्हणजे जे बाकीचे जे सभासद आहेत किंवा जे ते बँकेचे जे सभासद आहेत किंवा बाकीचे शेतकरी, त्यांची काय इच्छा की साहेबांनी जावा बँकेत? आता बाकी खेड्यात बाकी सुशिक्षित लोकांना तर माहिती आहे साहेब असल्याशिवाय कुठले कामं होत नाही आणि बुडालेली बँक साहेबांनाच वर आणलेली. त्याच्यामुळं आहे लोकांची इच्छा साहेब गेली तर बरं राहील. बाकी विरोधक थोडं एक स्ट्रॉंग माणूस आला तर विरोधकाचे बी थोडं गडबडीत होतात. दुसरं काय. कधी होणार आहे बँकेची निवडणूक वगैरे काय आली का नोटीस? नाही, तारीख वगैरे आणखी बँकेची काय आली नाही, पण प्रक्रिया चालू आहे. आता हे ठराव वगैरे झाले की मग पुढच्या महिन्यात 1.5 महिन्यात हो लागू शकते. नाव काय म्हटलं तुमचं? मी कपाटे आनंदराव किशनराव, सेवा सहकारी सोसायटी येळेगावचा मी आज 25-30 वर्षापासून चेअरमन आहे आणि माझी निवड नेहमी बिनविरोधच आहे. पूर्ण गाव साहेबाचं आहे, त्याच्यामध्ये काही अडचणच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.